गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणाकडे निघाले तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा वीकेंड यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। या वाहनांच्या गर्दीमुळे सावरोली टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सुमारे 4 ते 5 किलोमीटरच्या या लांबच लांब रांगा सावरोली टोल नाक्याच्या बाजूला दिसतायत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत ठाण्याहून आपल्या सोबत आहेत तर प्रणव पोळेकर आहेत रत्नागिरीहून। आपण या दोघांकडनं सध्या वाहतुकीची काय स्थिती आहे जाणून घेऊया। जाऊया सुरुवातीला कपिलकडे। कपिल, काय सध्या परिस्थिती आहे? पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात वाहनांच्या। नक्कीच भूषण, 2 दिवस राहिलेले आहेत गणपती बाप्पाच्या उत्सवाला आणि कोकणवासी खास करून पनवेलला जॉईंट होतो आणि पनवेलवरनं लोक त्या मार्गे कोकणात जात असतात। तर तुम्ही बघू शकता इथे प्रचंड अशा रांगा लागायला सुरुवात झालेली आहे। सकाळची वेळ आहे, परंतु जेव्हा त्यांच्याशी काही लोकांशी बोललो तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात कोकणवासी इथून निघालेला आहे। आपल्या गणपती बाप्पाचं सामान घेत, डेकोरेशन सामान घेत तो रोडने निघालेला आहे। त्यामुळे इथे प्रचंड असे रांगा दिसत आहे, थोडी वाहतूक कोंडी दिसत आहे। परंतु पोलिसांनी पुढे एक सिक्युरिटी ठेवलेली आहे तर खास करून जड वाहने आहेत, तर जड वाहनांना ह्या मार्गावरून सध्या बंदी घातलेली आहे आणि हीच कोंडी वाहतूक कोंडी रात्री जास्त करून पाहायला मिळणार आहे। कारण की शनिवार रविवार आहे, विकेंड आहे आणि शनिवार संध्याकाळी रात्री निघाले लोक तर आरामात प्रवास होऊ शकतो रात्रीचा। या हिशोबाने कोकणवासी रात्री निघू शकतो। सध्या तरी इथे वाहतूक कोणी दिसत आहे, कोकणवासी मोठ्या उत्साहाने निघत आहे, आपले गणपती बाबाचं डेकोरेशन वगैरे घेऊन निघत आहे। एकंदरीतच या सर्व गोष्टीकडे पाहता पुढे म्हणजे पनवेलच्या पुढे किंवा जो पुण्याचा मार्ग आहे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते। त्यामुळे वाहतूक पोलिसांसाठी हे चॅलेंज असणार आहे हे 2 दिवस खास करून। कारण की शनिवारी रविवारी कोकणवासी मोठ्या संख्येने बाहेर पडणार आहे। ठाणे आणि मुंबईचा कोकणवासी याच रस्त्यावरनं बाहेर पडत असतो आणि ह्याच रस्त्यावर तो जात असतो। त्यामुळे हाच पुढे रस्ता पनवेलला जॉईंट होतात। पनवेल या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळू शकते। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कंबर कसली पाहिजे, कारण की कोकणवासी हा मोठ्या संख्येने बाहेर पडतात। खरंय कपिल, चाकरमानी कोकणाकडे आपल्या गावाकडे गणेशोत्सवासाठी जायला निघालाय आणि तुम्ही आता ऐरोली टोल नाक्यावर इथे फारशी गर्दी दिसत नाहीये। मात्र जसं तुम्ही सांगताय रात्रीच्या वेळेला इथे गर्दी होण्याची शक्यता आहे। तुर्तास रायगड जिल्ह्यात मात्र जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा टोल नाका आहे तिथे गर्दी दिसून येते। 4 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। आपण जाऊयात रत्नागिरीला। प्रणव पोळेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणव, गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणाकडे निघालाय। कोकणातल्या या मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक पोलीस असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, कशी तयारी त्यांनी केली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी? कशा प्रकारे इथे नियोजन करण्यात आलंय? भूषण, रत्नागिरीचा जर विचार करायला गेलो तर मुंबई गोवा महामार्गाचा जो कशेडी पॉईंट ते राजापूरचा जो भाग येतो या ठिकाणी 19 पोलीस चौकी ज्या तात्पुरत्या स्वरूपाच्या उभारण्यात आल्यात आणि आपण बघू शकतो की या अशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस उभे आहेत। त्याचबरोबर महसूलचे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी या ठिकाणी उभे आहेत। यांच्यामार्फत या ठिकाणी वाहनांना थांबवलं जातं, त्यांचं मार्गदर्शन केलं जातं आणि चहा वगैरे घेतला की नाही याची विचारणा केली जाते। ते जर फ्रेश नसतील तर त्यांना थांबवून या ठिकाणी त्यांची विचारपूस केली जाते आणि त्यानंतरच पुढची वाहनांची गाडी जी आहे ती पुढचा प्रवास जो आहे तो या वाहनांच्या मार्फत केलं जातं। टोटल 19 चेकपोस्ट अशा उभारण्यात आल्यात की यांच्यामार्फत या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं विविध वाहनांचं आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांना सांगितलं जातं की सावकाश जा या महामार्गांवर। मात्र मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 2 वर्षाचा जर विचार करायला गेलो भूषण तर गर्दी जी आहे ती थोडी कमी झालेली पाहायला मिळते। कारण मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे त्याचा वापर जो आहे तो सर्वाधिक करताना लोक जे आहेत ते दिसतात। कारण सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सर्वाधिक या महामार्गाचा वापर जो आहे तो करताना दिसतात। मात्र जे रत्नागिरीच्या दिशेने येणारे जी लोक आहेत म्हणजे अगदी खेडपासून ते राजापूरपर्यंत जी येणारी लोक आहेत ती मुंबई गोवा महामार्गाचा वापर जो आहे तो सर्वाधिक करताना दिसतात। त्यामुळे अशा पद्धतीनं पोलीस जे आहे ते सज्ज झालेले आहेत, जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज झाले। मात्र 1 तारखेपासून ह्या पेंडॉलची उभारणी करण्यात आली आहे आणि पेंडॉलच्या मार्फत या ठिकाणी वाहतूक पोलीस असेल किंवा साध्या वेशातले पोलीस असतील किंवा आरोग्य विभाग किंवा महसूलचे कर्मचारी असतील हे 24 तास या ठिकाणी तैनात आहे आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी वाहनांना थांबवलं जातं, त्यांचं मार्गदर्शन केलं जातं आणि मगच पुढचा प्रवास जो आहे तो केला जातोय। आणि मात्र मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 2 दिवसांपासून वाहनांची तुरळक गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। अजूनही मोठ्या संख्येने चाकरमानी आज शनिवार आहे त्यामुळे आज आणि उद्या मोठ्या संख्येने गर्दी या महामार्गावर होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने खबरदारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने घेतलेली पाहायला मिळते। भूषण, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।